नमस्कार. माझं नाव प्रवीण अंकुश साळुंके आणि आमचे सहकारी यांचं अमोल धरेप्पा कोटको. तर आम्ही वालचंदनगर कंपनी इंडस्ट्री लिमिटेड कंपनीमध्ये आम्ही काम करत असतो. जवळजवळ आम्ही 18 ते 20 वर्ष आम्ही ह्या कंपनीत काम करतो आहे. तर मागील 7 ते 8 वर्षापासून आणि आता ह्या मागील 1 वर्षापासून आम्ही आर्थिक आणि मानसिक अशा मोठ्या अडचणीमध्ये आहे आम्ही. तर मागच्या 15 ऑगस्ट दिवशी म्हणजे 15 ऑगस्ट 23 या दिवशी आम्ही एक लाक्षणिक उपोषण केलं होतं संघटनेमार्फत. पण त्यानंतरही आमचे काही अडचणी सुटल्या नाहीत. त्यानंतर आपला डिसेंबर 23मध्ये युनियनने संप पुकारला. त्यातनंही आम्हाला काही साध्य झालं नाही. मंत्रालयामध्ये मिटिंगा झाल्या पण जे काही मिनिट झाले ते कंपनीने काही पाळले नाही. तर आमच्या सध्याच्या प्रमुख मागण्या आहेत की बाबा मासिक जे महिन्याचा पगार आहे तो वेळेत मिळत नाही. आमचा जवळजवळ 3 महिन्याचा पगार पेंडिंग आहे. तसेच थकीत देणी आहेत आमची, LTA, ओव्हरटाईम अशी बरीच पेमेंट आहेत. तसेच आमचा दुसरा एक मुद्दा आहे, आम्ही कंपनी आणि युनियन दोन्हीच्या विरोधात आम्ही बसलेलो आहोत. युनियनकडून आमची दिशाभूल आणि फसवणूक होते. का तर कंपनी त्यांना सांगते की आम्ही ॲग्रीमेंट करू, आम्हाला सहकार्य करा. मग ते पगार नाही झालं काय नाही झालं की ते तक्रारी करत नाहीत. पण कोर्टाने आदेश केलेले आहेत की पगार हा 10 तारखेला झालाच पाहिजे. तर युनियन काय करते, आम्हाला म्हणते पगारवाढीसाठी आम्ही तक्रार करत नाही आहे, पगारवाढ करायची. पण असं करत करत जवळजवळ आमचे आता जवळजवळ 8 महिने गेले यामध्ये. तर आमची इच्छा आहे की आम्ही अतिशय अडचणीत आहे, हालाकीच्या परिस्थितीत आहोत. तर आम्हाला आपल्या माध्यमातून आम्ही सगळा पत्रव्यवहार केलेला आहे. कामगार मंत्री असतील, आमदार असतील, खासदार असतील, अशा सगळ्यांना आणि काही प्रशासकीय अधिकारी आहेत, सगळ्यांना पत्रव्यवहार करून आम्ही 15 ऑगस्ट 2024ला इथं बसलेलो आहोत. तरी आमच्या अशी इच्छा आहे की आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आणि तोही ठोस स्वरूपात. आम्हाला आश्वासनं नको आहे. तर मी आपल्या माध्यमातून विनंती करतो की आम्हाला वालचंदनगरच्या कामगारांना न्याय मिळावा. किती दिवस झालं आपण दोघंजण आमरण उपोषण करताय? जवळजवळ आजचा आज 4था दिवस आहे. 15 ऑगस्टला आम्ही 8 वाजता सकाळी उपोषण चालू केलेलं आहे. आज 4था दिवस आहे आमचा. पण कंपनीकडनं कोणतीही दखल घेतलेली गेलेली दिसत नाही आहे.